नमस्कार मंडळी, बघा आज आपण बोंबील फ्राय आणि बोंबील रस्सा करतोय। अर्धा किलो बोंबील घेतलेले आहेत आणि वाटणासाठी आपण कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण आणि 2 मोठ्या साईजचे टोमॅटो घेतले आहेत। आता हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊयात। आणि हे बघा, फोडणीसाठी आपण लसूण घेतलेला आहे। तर बघा, फोडणीसाठी लागणारं वाटण आपण वाटून घेतलेलं आहे। आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीचं फोडणीला द्यायला लसूण घेतलेला आहे आणि शिजल्यावर कोकम टाकायला घेतलेलं आहे। बघा, कढई घेतली आपण। कढईत तेल घालूयात। तेल थोडं गरम झालं की त्यात लसूण ठेचून घालूया। बघा, लसूण लाल झाल्यावर केलेलं वाटण घालूयात आपण। आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीचं त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घेऊयात। बघा, आपलं वाटण चांगलं शिजतंय। बघा, वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपण यात सगळे मसाले घालून घेऊयात। हळद अर्धा चमचा, 1.5 चमचा गरम मसाला, 3 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ घालूया। आता हे सगळं चांगलं परतवून घेऊया। तर बघा, आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे। हे बघा, वाटण छान असं दिसतंय। चला, यात आपण आता पाणी घालायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं, जेवढं कालवण करायचं तेवढं पाणी घालायचं। तुम्हाला घट्टसर हवं तर घट्टसर करा, पातळ हवं तर पातळ करा। बघा, 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आपण। आता बघा, याला चांगली उकळी येऊन देऊयात। बघा, रस्सा चांगला उकळी घेतोय। आता त्यामध्ये आपण बोंबील सोडूयात। बोंबील शिजायला फारसा वेळ लागत नाही, 5 मिनिटात बोंबील शिजतात। बघा, एक उकळीनंतर लगेच कोकम घालून घ्यायचंय। जास्त शिजवत बसायचं नाहीये, नाहीतर बोंबील पूर्ण चुरा होऊन जातो बोंबीलचा। बघा, कोकम पण घातलंय आपण कालवणामध्ये। बोंबीलही आपलं चांगलं शिजलेलं आहे। त्यात आता कोथिंबीर घालून घेऊयात आपण। बघा, एका उकळीत आपले बोंबील शिजलेले आहेत। जास्त शिजवायचं नाहीये, नाहीतर बोंबलाचा पूर्ण चुरा होऊन जातो किंवा ते रश्श्यामध्ये विरघळून जातात पूर्ण। एका उकळीतच शिजतात, त्यामुळे जास्त काही त्याला शिजवत बसायचं नाही। तयार आहे आपलं बोंबलाचं कालवण। आता आपण बोंबील फ्राय करून घेऊयात। यामध्ये घालूया मीठ,
लिंबाचा रस, अर्धा चमचा हळद, एक चमचा घरचा मसाला. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. बघा बोंबीलला चांगला मसाला लागलेला आहे. बघा आपण एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता त्यामध्ये बारीक रवा घालून घेऊयात. थोडंसं बारीक रवा घालून घेतलं. आता हे सगळं मिक्स करूयात. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूयात, थोडंसं गरम मसाला, हळद आणि थोडंसं मसाला. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. बघा आपण हे सगळं आता मिक्स करून घेतलं आहे. बघा पॅन घेतलं आपण, गरम करत ठेवलं आहे. त्यावरती आता आपण थोडं तेल घालूयात. मच्छी आता तांदूळ आणि रव्याचं जे मिश्रण घेतलं आहे त्याच्यामध्ये कोट करून घ्यायचे आणि एक एक असं तव्यावर ठेवत जायचे तळण्यासाठी. बघा मच्छी कोट करून मी फ्राय करते. बघा सगळी मच्छी फ्राय करायला ठेवली आहे रवा आणि तांदळामध्ये कोट करून. आता हिला चांगली आपण फ्राय करून घेऊयात. आता बघा यामध्ये मध्ये मध्ये अशा लसणाच्या पाकळ्या सोडायच्या जेणेकरून चांगली चव लागते. लसणाची टेस्ट तिथे उतरते अशी तेलामध्ये. बघा मच्छी आपली चांगली फ्राय होत आली. तिला असं कुरकुरीत करून मस्त फ्राय करून घ्यायची आहे. बघा बोंबील आपले चांगले फ्राय झालेले आहेत.